झी 24 तास एक पाऊल पुढे। जाऊया पुढच्या बातमीकडे। पुण्यामध्ये शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये विधान परिषद निवडणुकीतल्या संभाव्य उमेदवारांच्या नावांबाबत चर्चा झाल्याचं समजतंय। उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडे असलेल्या खात्यांबाबत रणनीती ठरवण्यात आल्याचंही समजतंय। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सिंचनाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीची चांगलीच कोंडी झाली होती आणि त्यामुळे आता तयारी करून विरोधकांना तोंड देण्यासाठी राष्ट्रवादीनं मोर्चे बांधणी केल्याचं बोललं जातंय। मात्र या बैठकीबाबत बोलण्यात शरद पवारांसह सर्वांनीच मौन बाळगलं। या बैठकीला केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, भुजबळ, आर पाटील आणि जयंत पाटील यांनीही उपस्थिती लावली होती। जे काही त्यांच्या प्रश्न विचारतील किंवा चर्चा उपस्थित करतील त्याला समर्पक उत्तर देण्याचा प्रयत्न राहील आमचा। पुण्यामध्ये शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक झाली। या बैठकीमध्ये विधान परिषद निवडणुकीतल्या संभाव्य उमेदवारांच्या नावांबाबत चर्चा झाल्याचं समजतंय। तसंच उद्यापासून जे अधिवेशन सुरू होतंय त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडे असलेल्या खात्यांबाबत रणनीती ठरवण्यात आल्याचं सुद्धा समजतंय। अनेक महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित होते। झी 24 तास एक पाऊल पुढे।